अक्षय कर्डिले यांना बदनाम करण्याचा कट, 2 मोबाईल नंबरवरून वाद, ट्रू कॉलरवरून घाणेरडा खेळ. अक्षय कर्डिले प्रकरणात संशयाची सुई कुणाकडे? अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावावरून फिरणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. मतदारसंघात सर्वेच्या नावाखाली 2 मोबाईल नंबरवरून हजारो मतदारांना व्हॉइस कॉल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या नंबरच्या ट्रू कॉलर आयडीवर अक्षय कर्डिले यांच्या नावाशी संबंधित अत्यंत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कर्डिले समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय कट रचून केल्याचा आरोपही केला जात आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघात सहानुभूतीची लाट असताना त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हा घाणेरडा प्रयत्न असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील गावागावात या प्रकारामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली असून कार्यकर्त्यांनी थेट पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 दिवसात आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली नाही तर 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता DSP चौक अहिल्यानगर येथे मोठा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना या प्रकरणामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. ठिकाणी विरोधकांना कुठंतरी त्यांची भीती वाटत आहे आणि विरोधक यांनी आज या ठिकाणी दुपारी 12:15च्या नंतर मतदारसंघातल्या जनतेला काही व्हॉइस कॉल गेलेले आहेत आणि त्या व्हॉइस कॉलमध्ये समोरचा व्यक्ती काही बोलत नाही आहे आणि काही लोकांना ते मिस कॉल पडत आहेत आणि हा ट्रू कॉलरवरती जर नंबर सर्च केला आपण तर त्याच्यामध्ये अक्षयदादांच्या विषयी आक्षेपार्ह असा मजकूर त्या ठिकाणी येत आहे. विरोधकांना अक्षयदादाची एवढी भीती वाटत आहे की ती मतदारसंघामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. त्या ठिकाणी खूप विरोधक आहेत मतदारसंघामध्ये. माजी आमदार सुद्धा त्या ठिकाणी विरोधक आहेत. तेच या पडद्यामागून काम करतायत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये काही खोटे अर्ज त्या ठिकाणी त्यांनी तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी केले आणि काही मतदारांवर त्या ठिकाणी आक्षेप घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आमचे नेते स्वर्गीय आमदार कर्डिले साहेब यांच्या पत्नी त्याची अलकाताई कर्डिले यांच्या नावावरही त्यावेळेस त्यांनी हरकती घेतल्या, परंतु कुठंही त्या हरकतींचा काही एक उपयोग झाला नाही. सर्व मतदारांची नावं ही योग्य होती आणि कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये ॲक्शन झालं नाही. असे खोटे अर्ज देऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस त्यांनी मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं होतं. आणि आज सुद्धा या जो नंबर व्हॉइस कॉल आलेला आहे त्याचा त्या ठिकाणी आम्ही SP साहेबांना, घारगे साहेबांना निवेदन दिलं आणि जो कोणी या षडयंत्रामध्ये सहभागी आहे याचा आपण छडा लावावा आणि लवकरच त्या ठिकाणी उघडकीस करावं असं आमचं मागणी आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.